नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाची महत्त्वाची बातमी आहे. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत मोठी अपडेट जून महिन्यात. मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती जोडणार नाही. मित्रांनो, केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यात एक मोठा निर्णय घेतला आहे. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. दरम्यान आता याच 8व्या वेतन आयोगाच्या बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. खरे तर जानेवारी महिन्यात 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळालेली असेल. एक तरी देखील अजून 8वा वेतन आयोग स्थापित झालेला नाही. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षाची आणि सदस्यांची नियुक्ती अजून रखडलेली आहे. यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना नेमकी कधी होणार हा मोठा प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत असून या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नव्याने स्थापित होणाऱ्या 8व्या वेतन आयोगाच्या बाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे. नॅशनल कौन्सिल म्हणजे JCMच्या कर्मचारी पक्षाने 8व्या केंद्रीय आयोगासाठी मेमोरेंडम तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून यासाठी नुकतेच काही मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला गती मिळणार असून लवकरच याची स्थापना होईल आणि प्रत्यक्षात वेतन आयोगाच्या माध्यमातून कामसुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने 8-9 दिवसापूर्वी 17 एप्रिल 2025 रोजी एक महत्त्वाचे सर्क्युलर काढले होते. यामध्ये 8व्या वेतन आयोगासाठी 35 पदांवर डेप्युटेशनद्वारे नियुक्त्या करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावरून अद्याप आयोग औपचारिकरित्या गटित झाला नसला तरी तयारी जोमात सुरू झाली असल्याचे दिसले. दरम्यान आता 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. ते पाऊल म्हणजे 22 एप्रिल रोजी झालेल्या JCMच्या विस्तारित बैठकीत किमान वेतन, पे स्केल, फिटमेंट फॅक्टर, भत्ते, पदोन्नती धोरण आणि पेन्शन लाभ यांसारख्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली. या ठिकाणी एक गोष्ट विशेष नमूद करण्यासारखी म्हणजे या मेमोरेंडमसाठी ड्राफ्टिंग कमिटी स्थापन करण्यात आली असून AIRF, NFIR, AIDEF, INDWF, BPMS, CDRA, ITEF यासह इतर महत्त्वाचे कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी त्यात सहभागी होणार आहेत. जाणकार लोकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार समितीची जूनमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे आणि समिती निवेदन तयार करणार आहे. हे निवेदन सर्व घटक संघटनाशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर अंतिम केले जाणार आहे. दरम्यान या सर्व संघटनांना 30 एप्रिल 2025 पर्यंत प्रतिनिधींची नावे देण्यास सांगण्यात आली असून 20 मे पर्यंत सर्व सूचना PDF आणि वर्ड फॉर्मॅटमध्ये पाठवण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. यावरूनच लवकरच 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्याचा 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 मध्ये स्थापित झाला होता. दरम्यान या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे. कारण की आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास पाहिला असता प्रत्येक 10 वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आलेला आहे. यानुसार नवा 8वा वेतन आयोग सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल, मात्र याचा निर्णय होण्यास 2027 हे वर्ष उजाडू शकते. म्हणजे 8वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याच्या थकबाकीची रक्कम सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.